बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल एक भावे। नमस्कार। आज आषाढी एकादशी, पंढरीच्या पांडुरंगाचा आज उपवास। आजच्या दिवशी लाखो भाविक पंढरी नगरीमध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी अगदी आतुरतेनं येत असतात। पांडुरंगाची लीला अत्यंत न्यारी आहे। भाविक भक्त मोठ्या प्रचंड संख्येनं आजच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरीमध्ये येतात। पंढरीला ते आपलं सर्वस्व मानतात। दूर दूरवरून चालत, कुणी गाड्यांमधून, कुणी एस-टी बसेस, कुणी रेल्वेमधून पांडुरंगाच्या दर्शनाला मोठ्या भक्तिभावानं येत राहतात। जेव्हा पांडुरंगाचं दर्शन होतं तेव्हा त्यांना आपलं जीवन धन्य झाल्यासारखं वाटतं। पंढरीचा पांडुरंग 28 युगांपासून पंढरीमध्ये विटेवरती कमरेवर हात ठेवून उभा आहे। असं म्हटलं जातं की पुंडलिकानं मातापित्याच्या सेवेमध्ये लीन असताना प्रत्यक्ष पांडुरंग तिथं प्रगट झाले, परंतु पुंडलिकाला मातापित्याच्या सेवेतून पांडुरंगाला भेटायला वेळ मिळाला नाही, म्हणून जवळच असलेली एक वीट त्यानं पांडुरंगाच्या दिशेनं भिरकावली आणि सांगितलं, हे परमेश्वरा, मी माझ्या मातापित्यांची सेवा करतो आहे, ते वृद्ध आहेत, त्यांना सेवेची अत्यंत गरज आहे, मला तुला भेटायचं आहे, परंतु थोडा काळ तू या विटेवरती उभा राहा, माझी मातापित्याची सेवा झाली की मी तुला भेटतो। आणि मित्रांनो, तेव्हापासून पंढरीचा पांडुरंग त्याच विटेवरती आज 28 युग झाली, युगानुयुग लुटली तरी उभा आहे। असा हा कालातीत पुंडलिकाचा भक्तिमहिमा ज्या पंढरीमध्ये घडला, त्या पंढरीमध्ये आज आषाढी एकादशीची मोठी यात्रा भरत आहे। पांडुरंगाचं दर्शन आपण पंढरीमध्ये जाऊन घ्यावं। जरी पंढरीमध्ये आपल्याला दर्शन तिथं जागेवरती जाऊन काही कामामुळे घेता नाही आलं, पंढरीच्या पांडुरंगाची लाईव्ह दर्शनाची सोय करण्यात आलेली आहे। त्याची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत। त्या लिंकवरून थेट तुम्ही पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ घेऊ शकता। पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी। मनाच्या सगळ्या यातना वेदना दूर करणारे हे शब्द आपणही मोठ्या आनंदानं उच्चारा आणि आजच्या आषाढी एकादशीचा पांडुरंगाच्या चरणी लीन होण्याचा आनंद मनमोकळेपणानं स्वीकारा। पांडुरंगाच्या भक्तीचा महिमा अगाध आहे, त्याची काय थोरवी वर्णावी मज पामराने, असं अनेक संतांनी सांगितलेलं आहे। पंढरीमध्ये देहूवरून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरीमध्ये येते आणि आळंदीमधून श्री संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरला येते। मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये कित्येक किलोमीटरचे अंतर पायी चालत या दिंड्यामध्ये भक्त मोठ्या भक्तिभावाने सामील होतात आणि आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये आल्यानंतर ज्या प्रकारे एखाद्या गृहिणीला माहेरी आल्यानंतर आनंद होतो, तसाच अगदी आनंद आपल्या विठुरायाला भेटल्यानंतर प्रत्येक भक्ताला होतो आणि तो आनंद खूप मोठा असतो, अवर्णनीय असतो। अशा या पांडुरंगाला आज आपण नमन करूया आणि आजची आषाढी एकादशी आपण साजरी करूया।